आता गणपती बाप्पा येणार, घरोघरी उकडीचे तळणीचे मोदक बनवले जाणार, जास्वंद दुर्वा गुंफून त्याचे हार बनवून गणपती बाप्पाला वाहिले जाणार। पण थांबा, तुम्हाला माहिती आहे का, बाप्पाच्या या प्रिय गोष्टी केवळ बाप्पासाठीच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायद्याच्या आहेत। कशा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी सिद्धी आणि आपण पाहताय लोकसत्ताची विशेष सिरीज जर-तरच्या गोष्टी। तर आजच्या गणेशोत्सव विशेष भागामध्ये आपण गणपती बाप्पाला प्रिय असणाऱ्या 3 गोष्टी म्हणजेच उकडीचे मोदक, जास्वंदाचं फूल आणि दुर्वा यांचे आपल्या आरोग्यासाठी होणारे फायदे जाणून घेणार आहोत। आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की गणपती बाप्पाला जरी मोदक आवडत असला तरी एक मोदक म्हणजे सुद्धा कॅलरी बॉम्ब, मग त्याचा आपल्याला कसा काय फायदा होईल? किंवा जास्वंद दुर्वा हे फायद्याचं हे माहिती आहे, पण ते आहारात कसं काय समाविष्ट करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओचा श्री गणेशा सुद्धा आपण करूयात गणपती बाप्पाच्या सगळ्यात आवडीच्या उकडीच्या मोदकांपासून। तर मंडळी, उकडीचे मोदक हे गणेशोत्सवामध्ये जवळपास सर्व घरांमध्ये बनवले जातात। आता मी मगाशीच नमूद केलं त्याप्रमाणे एक मोदक हा सुद्धा कॅलरी बॉम्ब असतो, म्हणजेच तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार एका मोदकामध्ये साधारण 250 ग्रॅम कॅलरीज असतात। आता या कॅलरीज कशामुळे? तर अर्थातच मोदकाचं सारण बनवण्यासाठी विशेषतः ओलं खोबरं, गूळ याचा वापर होतो। सारण बनवताना किंवा जी तांदळाच्या पिठाची उकड काढली जाते त्यामध्ये सुद्धा तेलाचा, तुपाचा वापर होतो। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मोदक असा छान मध्ये फोडून त्यावर तूप टाकून खाल्लं की म्हणजे त्याहून दुसरं सुख नाही, त्यामुळे इथे सुद्धा तूप आलं। हे सगळं असल्यामुळे एका मोदकामध्ये आपल्या जेवणात एका वेळेच्या जेवणात जितक्या कॅलरीज आवश्यक असतात तितक्या अर्ध्या मोदकातून आपल्याला मिळू शकतात। त्यामुळे मोदक हा कॅलरी बॉम्ब आहे हे काही अमान्य करता येणार नाही। पण याशिवाय सुद्धा मोदकामध्ये अनेक गुणधर्म असतात। तर एका साधारण मोदकामध्ये साधारण 9 ते 10 ग्रॅम फॅट्स असतात, 60 ते 70 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कार्ब्स असतात आणि 4 ते 7 ग्रॅम प्रथिनांचा सुद्धा समावेश असतो। आता ही तर झाली मोदकांच्या पोषणाची आकडेवारी, पण त्याशिवाय मोदकामध्ये जे घटक असतात, जे पदार्थ वापरले जातात त्याचे सुद्धा आपल्या शरीराला काही विशेष फायदे होऊ शकतात। कसं? तर तज्ज्ञ आपल्याला सांगतात मोदकाचा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ कुठला? तांदळाचं पीठ। तर या तांदळाच्या पिठामध्ये व्हिटॅमिन B1 असतं, जे खरं तर महिलांच्या आरोग्यासाठी, मासिक पाळीत होणारे त्रास दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे तांदळाच्या पिठाचा विशेषतः महिलांना हा नक्कीच फायदा होऊ शकतो। दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सारण। सारण कशापासून बनतं? तर गूळ आणि खोबरं। गूळ हे शरीरामध्ये लोहवर्धक म्हणून पाहिलं जातं, त्याशिवाय रक्ताची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा गूळ हे अत्यंत सोपा घरगुती उपाय म्हणून बघितलं जातं। दुसरा घटक म्हणजे सारणातील ओलं खोबरं। विशेषतः उकडीच्या मोदकांमध्ये ओल्या खोबऱ्याचाच वापर होतो, त्यामुळे या ओल्या खोबऱ्यांमध्ये असलेली स्निग्धता ही शरीरातील सांध्यांसाठी फायदेशीर ठरू शकते। शिवाय ओल्या खोबऱ्यामध्ये अशीही काही खनिजे असतात जी शरीरातील रक्त शुद्धीकरणासाठी महत्त्वाची मानली जातात। अनेक ठिकाणी सारणामध्ये वेलची पूड ही आवर्जून घातली जाते। वेलची ही पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपायकारक मानली जाते, त्यामुळे वेलची पूड घातल्यामुळे आपल्याला पचनासाठी मदत होऊ शकतेच। त्याशिवाय आपल्याला साधारणपणे हेही माहिती असेल की वेलची नुसती जरी चघळली तरी त्यामुळे तोंडाची, श्वासाची जी दुर्गंधी असते ती निघून जाण्यास मदत होते। त्यामुळे मोदकामधील ही जी वेलची पूड असते ही आपली श्वास किंवा आपल्या तोंडातील दुर्गंधी घालवण्यासाठी सुद्धा मदत करू शकते। या सगळ्याशिवाय मोदकाची खऱ्या अर्थाने जी मजा आहे ती ज्या गोष्टीमुळे येते ते म्हणजे तूप। मोदक मधल्यामध्ये फोडून त्यामध्ये तूप घालून मग खाण्यामध्ये जी मजा आहे ती काही औरच। पण फक्त मजा म्हणून नाही तर या तुपाचे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदे आहेत। ते कसे? कुठलाही गोड पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी ही कमी जास्त होत असते। त्यामध्येच ग्लायसेमिक इंडेक्स हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरतो। हा ग्लायसेमिक इंडेक्स साध्या मोदकामध्ये गुळाचं किंवा साखरेचा वापर असल्यामुळे अर्थातच जास्त असतो, पण जेव्हा आपण त्यामध्ये तूप घालतो तेव्हा हा ग्लायसेमिक इंडेक्स काही प्रमाणात नियंत्रणात येण्यास मदत होते आणि अर्थातच यामुळे रक्तातील साखरेची पातळी जी आहे ती सुद्धा तुलनेने नियंत्रित राहते। त्यामुळे जर आपल्याला मोदक या गणेश उत्सवात खायचा असेल, इच्छा झाली असेल तर हा मोह उगाच टाळू नका, पण
एक गोष्ट मात्र खरी, जर आपण वजन नियंत्रणाचा प्रयत्न करत असाल, मधुमेहाचे रुग्ण असाल, तर आपल्या आरोग्याशी परिचित असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या आणि त्यानंतरच मोदकाचं सेवन करा आणि ते सुद्धा नियंत्रणात. आता मला माहिती आहे की एखाद्या मोदकावर नियंत्रण कसं मिळवायचं, तर तुम्ही जेवल्यानंतर लगेचच, म्हणजे आत्ता जेवण झालं आणि लगेच मोदक खाल्ला असं न करता मध्ये काही वेळ जाऊ द्या. त्यामुळे या वेळात आपल्या पोटाला जी तृप्तीची भावना आहे ती अगोदरच मिळालेली असते आणि त्यानंतर जेव्हा आपण मोदक खाल तेव्हा मग एकावर एक मोदक न खाता आपण स्वतःहूनच एखादा किंवा दुसरा मोदक खाऊन सुद्धा तृप्त होऊ शकता. अशा पद्धतीने मोदकाचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला जे आवश्यक फायदे आहेत ते सुद्धा होऊ शकते. लक्षात घ्या, मोदक हा ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स याने समृद्ध असा एक पदार्थ आहे. त्यामुळे आपल्या शरीराला, सांध्यांना मोदकाची मदत होते. सांध्यांमध्ये एक वंगण म्हणून काम करण्यासाठी जी स्निग्धता आवश्यकता असते ती मोदकामध्ये आपल्याला मिळते. मोदकात एक ब्युटेरिक ॲसिड जे तयार होतं ते शरीरातील दाहकता कमी करतं आणि हे सगळे पोषणाचे फायदे जरी आपण बाजूला ठेवले तरी एक मोदक आपला मूड सुधारून मानसिकरित्या आपल्याला ठणठणीत कसा करू शकतो हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही. आता आपण जाऊया पुढे. गणपती बाप्पाची आणखीन एक आवडती गोष्ट म्हणजे जास्वंद. या जास्वंदाचे फायदे आणि त्याचं सेवन कसं करायचं ते आता पाहूया. तर मंडळी, गणपती बाप्पाला वाहिलं जाणारं लाल सुंदर असं जास्वंदाचं फूल हे आपल्या आरोग्यासाठी अगणितरित्या फायदेशीर ठरू शकतं. ते कसं? तर जास्वंदाच्या अर्कामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि त्यामुळे आपल्या पेशींचं जे नुकसान होत असतं ते वाचवलं जातं. आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जास्वंदामध्ये आपल्या शरीरातील ट्रायग्लिसराइड्स किंवा खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याची सुद्धा शक्ती असते. जेव्हा हे खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं त्याचा फायदा हा आपल्या हृदयाला होऊ शकतो. इतकंच नाही तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा जास्वंदाचा फायदा हा सर्वश्रुत आहे. अनेकदा होतं असं की रक्तामध्ये जे फॅट्स असतात त्याचं प्रमाण जर वाढलं तर आपल्या हृदयापर्यंत ज्या रक्तवाहिन्या जातात त्या ब्लॉक होण्याची शक्यता असते. अर्थात यामुळे हृदयविकाराचे सुद्धा धोके उद्भवतात. मात्र जेव्हा जास्वंदाच्या चहामुळे आपण आपलं कोलेस्ट्रॉल हे नियंत्रणात आणू शकता तेव्हा या कोलेस्ट्रॉलमुळे परिणामी फॅट्स कमी झाल्यामुळे हृदय सुद्धा सुरक्षित राहण्यास मदत होते. यामुळे आपल्याला जो अपेक्षित BMI आहे, जे अपेक्षित वजन आहे ते सुद्धा गाठता येऊ शकतं. इतकंच नाही तर जास्वंदामुळे अनेकदा आपली जी सतत मूड स्विंग्स होत असतात, मळमळ होत असते ती सुद्धा कमी होऊ शकते. कारण जास्वंदाच्या चहामध्ये कामिंग इफेक्ट असतात. ते आपल्या मज्जातंतूंना शांत करतात आणि त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य सुद्धा आपल्या नियंत्रणामध्ये राहू शकतं. आणि या सगळ्याशिवाय जास्वंदाच्या चहाचा जो विशेष फायदा आहे तो म्हणजे त्वचा आणि केसांसाठी. जास्वंदाच्या चहामुळे आपली त्वचा तजेलदार होण्यासाठी, विशेषतः ज्यांना ॲक्ने, पिंपल्सचा वगैरे त्रास आहे त्यांना याचा फायदा अत्यंत जास्त प्रमाणात होऊ शकतो. केसांना एक चमक येण्यासाठी आपण बघता अनेक तेलांमध्ये सुद्धा जास्वंदाचा वापर केला जातो. त्यामुळे जर आपण जास्वंदाचा अर्क किंवा जास्वंदाचा चहा सेवन केला तर यामुळे आपल्या केसांना, आपल्या त्वचेला सुद्धा फायदा होऊ शकतो. मला माहिती आहे तुमचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जास्वंदाचं सेवन कसं करायचं. साधा सोपा उपाय आहे. जास्वंदाची फुलं आपण कडक उन्हामध्ये वाळवू शकता. उन्हामध्ये वाळवल्यानंतर ती अगोदरच थोडीशी क्रिस्पी होतील आणि ती फुलं आपण साध्या पद्धतीने मिक्सरला जर वाटून घेतली त्याची छान पावडर तयार होईल. ही पावडर आपण एकतर चूर्ण स्वरूपामध्ये सकाळी खाऊ शकता किंवा आपल्याला जर सकाळी कोमट पाणी, गरम पाणी पिण्याची सवय असेल तर या पाण्यामध्ये मिसळून सुद्धा आपण ही पावडर आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. दुसरा एक वेगळा मार्ग म्हणजे आपण थेट गरम किंवा कोमट पाण्यामध्ये जास्वंदाच्या फुलामधले जे परागकण असतात, म्हणजे जास्वंदाच्या ज्या फुलात ती दांडी असते त्याच्यावरती जे पिवळे कण असतात ते कण आपण जर काढून आपल्या कोमट पाण्यामध्ये टाकले, त्याचा अर्क सत्व छान उतरू दिलं आणि त्यानंतर ते पाणी प्यायलं तरी सुद्धा आपल्याला हे फायदे मिळू शकतात. आणि हे काहीच आपल्याला करायचं नसेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे कोमट पाणी किंवा गरम पाणी उकळताना त्यामध्ये जास्वंदाचं फूल टाकायचं, काही वेळ ते पाणी झाकून ठेवायचं. ते पाणी गरम असल्यामुळे जास्वंदाच्या फुलाचा जो सगळा अर्क आहे, सत्व आहे ते सगळं त्या पाण्यामध्ये उतरतं. त्यानंतर आपण हे पाणी गाळून घ्या किंवा असंच प्यायला तरी सुद्धा काहीही नुकसान होत नाही. त्यामुळे जास्वंदाचा सुद्धा आपल्या आहारात समावेश करून आपण हे फायदे मिळवू शकता. आता गणपती बाप्पाची तिसरी आणि शेवटची आवडती गोष्ट म्हणजे दुर्वा. दुर्वांचे फायदे काय ते आता पाहूया.
तर दुर्वांचे फायदे हे अगदी प्राचीन काळापासून प्रचलित आहेत। आयुर्वेदामध्ये सुद्धा दुर्वांचे अनेक फायदे हे विशेषतः अधोरेखित करण्यात आलेले आहेत। ज्यांना ज्यांना हीटचा किंवा अतिउष्णतेचा त्रास असतो तर ही अतिउष्णता वाढू नये यासाठी दुर्वांचं सेवन हे फायदेशीर ठरू शकतं। मलमूत्रासंबंधित ज्यांना त्रास होतात, विकार असतात, त्यांच्यासाठी सुद्धा आपली पचन संस्था, आपलं पोट शांत करण्यासाठी, थंड करण्यासाठी ताज्या दुर्वांचा रस हा फायदेशीर ठरू शकतो। पण ताज्या दुर्वांचा रस म्हणजे काय? दुर्वा हे नुसतं गवताचा प्रकार नाहीये, तर अशी दुर्वा ज्याला तुरे फुटलेले नाहीयेत हीच दुर्वा औषधी उपयोगाची आहे असं आयुर्वेदामध्ये विशेषतः नमूद करण्यात आलेले आहे। याशिवाय दुर्वा आपण चटणी किंवा लेप स्वरूपामध्ये जर आपल्या त्वचेला लावली तर आपल्या त्वचेचे जे विकार आहेत त्यावर सुद्धा आपल्याला नियंत्रण मिळवता येऊ शकतं। महिलांसाठी विशेषतः पाळीच्या व्यतिरिक्त जो अतिस्राव होण्याची शक्यता असते, वाईट डिस्चार्ज असतो किंवा पाळीमध्ये सुद्धा अतिस्राव ज्यांना होत असतो त्यांना सुद्धा दुर्वांचा ताजा रस प्यायल्यामुळे मदत होऊ शकते, आराम मिळू शकतो असं म्हणतात। पोटांचे विकार जर आपल्याला त्रास देत असतील तर सुद्धा आपण ताज्या हिरव्या दुर्वांचा रस पाव कप साधारण 2 वेळा घेतल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो असं आयुर्वेदामध्ये नमूद करण्यात आलंय। याशिवाय अगदी साधे छोटे म्हणून जे आपल्याला त्रास असतात, केसांच्या कुपांमध्ये जळजळ होणं, आग होणं, झोप न लागणं, अशांतता जाणवणं किंवा अस्वस्थ मन होणं, या सगळ्यावरती उपाय म्हणून काही तेल जी बाजारामध्ये आत्ताही उपलब्ध आहेत त्यामध्ये विशेषतः दुर्वांचा स्वरस असलेली जी तेल आहेत त्याचा आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होऊ शकतो। अनेकदा आपल्याला कुठल्या अपघातानंतर किंवा कुठल्याही गोष्टींचा ज्या जखमा झालेल्या असतात त्या चिघळलेल्या ज्या जखमा आहेत त्या बऱ्या करण्यासाठी दुर्वांचा रस किंवा दुर्वांचा रस असलेलं तेल हे सुद्धा फायदेशीर ठरू शकतं। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आपण आत्तापर्यंत दुर्वा, जास्वंद आणि मोदक यांचे फायदे पाहिले। हे फायदे आम्ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून आणि सामान्य माहितीच्या आधारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय। मात्र आपली आरोग्य स्थिती ही कदाचित काहीशी वेगळी असू शकते आणि ती स्थिती ज्या तज्ज्ञांना, ज्या डॉक्टरांना माहिती आहे त्यांच्याशी आपण ही माहिती एकदा चर्चा करून किंवा कन्सल्ट करून मगच या सगळ्याचा अवलंब जर आपल्या आरोग्यासाठी केलात तर आपल्याला अधिक फायदा होऊ शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। ही माहिती आपल्याला आवडली असल्यास कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। आपले या संदर्भात काही प्रश्न असतील ते सुद्धा आपण नमूद करू शकता, त्यावर सुद्धा उत्तरं देणारे आम्ही व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ। त्याशिवाय लोकसत्ताची खास सिरीज जर तरची गोष्ट ही दर मंगळवारी दुपारी 1 वाजता लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या भेटीला येत असते। यामध्ये मी मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे आपण हेल्थ विषयक जे सोशल मीडिया ट्रेंड्स आहेत ते पडताळून घेत असतो। असाच कुठला ट्रेंड आपल्याला सुद्धा तपासून घ्यायचा आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा, आवडला असल्यास एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।